अँटीबायोटिक डॉक्टर ट्राय करतात, पण त्याचा कोणताही फायदा मरीजला होत नाही आहे. आणि याचाच आता आपण एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये लोकांची मृत्यू पाहिली, ज्याच्यामध्ये सर्दी खोकल्याने लोकांची मृत्यू. अगदी 20 वर्षापूर्वी असे काही व्हिडिओ आम्ही पाहिले होते की 2020मध्ये फक्त सर्दी आणि खोकला किंवा सर्दी आणि ताप याच्यामुळे लोकांची डेथ होणार आहे. मग याच्यातलं महत्त्वाचं तुम्हाला फरक सांगणार आहे. जर डायरी पेन नोट काढले असेल तर लिहायला सुरू करा हवं तर. अँटीबायोटिक जीवन जगण्यासाठी कोणत्या मेडिसिन खाणार तुम्ही? अँटीबायोटिक, अँटी म्हणजे अगेन्स्ट, बायोटिक म्हणजे लाईफ. ही गोष्ट महत्त्वाची आहे. अँटी म्हणजे अगेन्स्ट, बायोटिक म्हणजे लाईफ. बायो म्हणजे लाईफ म्हणतो आपण. मग जीवन जगण्यासाठी आपण जीवनाच्या विरुद्ध मेडिसिन खातोय. अँटी अगेन्स्ट, बायोटिक, लाईफ. लिहून ठेवा हा पॉईंट. कधी कधी तुम्हाला अशा ठिकाणी यूज करता येईल तो. आणि लाईफमध्ये तुम्हाला जर इथून पुढे अँटीबायोटिक, लहान मुलं आहेत तुमची, छोटी छोटी बाळ आहेत, त्यांना जर सतत सतत अँटीबायोटिक देत राहिला तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जो तुम्हाला इम्युनिटी आहे ही कमी होईल का वाढत जाईल? 100 नाही, 1000% त्या मुलाची इम्युनिटी कमी कमी होत जाणार मित्रांनो. कारण अँटीबायोटिक शरीरातल्या प्रतिकारशक्तीला काही काम न करता स्वतः जाऊन बॅक्टेरियावर त्याच्यावरती बॅक्टेरियाला मारण्याचे काम करतात आणि याच वेळेला आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील सप्रेस होते, दबून जाते. मग अँटीबायोटिकच्या विरुद्ध कोणतं येतं? आपली कॅटेगरी कोणती आहे? मेडिसिनचं तर नाव घेतलं आपण अँटीबायोटिक, सगळ्यांनाच माहिती आहे. मग दुसरी कॅटेगरी त्याला म्हणतो आपण प्रोबायोटिक. आपण वर्ड लिहून ठेवा. आपला गॅनोडर्मा, आपला स्पायरुलिना, आपली नोनिझी, आपला व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा हे जे काही प्रोडक्ट्स येतात, गॅनोडर्मा, स्पिरुलिना, नोनिझी, हे सगळे प्रोडक्ट प्रोबायोटिकमध्ये येतात. PRO नंतर बायोटिक. मग याचंही मिनिंग काय होतं? जसं मगाशी पाहिलं आपण, अँटी म्हणजे अगेन्स्ट होतं आणि बायोटिक म्हणजे लाईफ. तर प्रोबायोटिकचा अर्थ काय होतो? बायोटिक म्हणजे लाईफ, प्रो म्हणजे फॉर. प्रो म्हणजे फॉर लाईफ. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, जीवन जगण्यासाठी अगेन्स्ट लाईफ जाणार आहात की फॉर लाईफ जाणार आहात? जीवनाच्या विरुद्ध मेडिसिन खायचे का जीवनासाठी असलेले प्रोडक्ट सेवन करायचे? दॅट्स कॉल्ड प्रोबायोटिक. त्यामुळे येणारा काळ न्यूट्रास्युटिकलचा आहे. अँटीबायोटिक बनवणाऱ्या कंपन्या सुद्धा आता न्यूट्रास्युटिकलमध्ये आलेल्या आहेत. त्या स्वतः फार्मास्युटिकलमधून न्यूट्रास्युटिकलमध्ये पदार्पण केले त्यांनी. त्यांना देखील माहीत झाले की येणाऱ्या काही 10 वर्षात, पुढच्या 20 वर्षात लोकांना अँटीबायोटिक देऊन उपयोग होणार नाही आहे. प्रोबायोटिक किंवा न्यूट्रास्युटिकल मेडिसिन्स, न्यूट्रिशनल मेडिसिन्स याच्यावरती भर फार मोठा वाढलेला आहे. आणि यालाच आपण म्हणतो इम्युनिटी बूस्टरसाठी आपण मदत करणं गरजेचं आहे. तर आजचा प्रेझेंटेशन पण त्याच संदर्भात आहे. इम्युनिटी किट मॅक्स यू मिलेनियर. टॉपिक खूप छान आहे. माझी स्क्रीन शेअर जर दिसत असेल तर सांगा पटकन की हा सर स्क्रीन शेअर दिसतीये. इम्युनिटी किट मॅक्स यू मिलेनियर. कोणीतरी एकाने सांगा तरी लक्षात येईल. म्हणजे काय हो? रोग प्रतिरोधक शक्ती किट. म्हणजे तुम्ही आता सध्या सगळ्यात जास्त आता जे कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहतोय, बऱ्याच लोकांना वाटत असेल की कोरोना गेला, पण नाही. बऱ्याच लोकांची अशी उदाहरणं पाहायला मिळतात ज्यांना 3 महिन्यापूर्वी कोरोना होता त्यांना परत होण्याचे चान्सेस आहेत. त्यांची इम्युनिटी खराब होतीये, त्यांना इतर व्हायरल इन्फेक्शन्स होत आहेत, त्यांना बाकीचे त्रास होत आहेत, त्यांना हार्टमध्ये पेन होतोय, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळं इथून पुढचा काळ देखील आपल्याला माहिती नाही की काय येणार आहे. एका कोरोना जो डोळ्यांना न दिसणाऱ्या व्हायरसने जर आपल्याला एवढं चमकवलं असेल तर विचार करा आता मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये एक छोटासा व्हायरस जर एवढी करामत करू शकतो तर आपली ओव्हरऑल बॉडी इम्पॉर्टंट आहे. अजून कोणते कोणते व्हायरस येईल माहिती नाही. एक काळ होता आपण स्वाईन फ्लू ऐकलं, बर्ड फ्लू ऐकलं, चिकनगुनिया ऐकला, मलेरिया, हे तर नेहमीच आहे, डेंग्यू मलेरिया वगैरे. परंतु आता येणारा काळ अगदी असा पण आहे, ह्युमन फ्लू पण येऊ शकतो. माणसाने माणसाला व्हायरस जाणार डायरेक्ट. कोणाला मारणार तुम्ही आता अशा वेळेला? जर आपण पाहिलं, ज्या वेळेला चिकनगुनिया आला लोकांनी सरळ सरळ चिकन म्हणजे कोंबड्या खाणं बंद केलं, काही लोकांनी कोंबड्या मारायला सुरुवात केली. ज्या वेळेला आपण पाहिला प्लेग आला होता त्यावेळी उंदरांची साथ म्हणतो आपण, उंदराच्या आजारामुळे प्लेगची साथ आली होती. आणि प्लेग हा उंदरामधून आलेला व्हायरस होता. आपण उंदीर मारायला सुरुवात केली. मंकी फ्लू आला तर माकडं मारू आपण, पण ह्युमन फ्लू आला तर कोणाला मारायचं? मानवाकडून मानवाकडे जाणारा व्हायरस जर आला तर ह्युमन फ्लू, असे बरेचसे काही काही नावं येत आहेत. मध्ये तर काहीतरी टोमॅटो फ्लू पण ऐकलं. बरीचशी नावं आहेत सर. तुम्ही थोडासा अभ्यास केला तर काही सांगू शकत नाही. त्यामुळं एकच महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं 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 मेडिसिन शोधायचं, वेगवेगळी तुम्हाला वॅक्सिनेशन शोधायचे, का संपूर्ण शरीरालाच मजबूत बनवा जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ देणार नाही. आणि हाच महत्त्वाचा आपला टॉपिक आहे, इम्युनिटी किट मेक्स यू मिलेनियर. माझी लाईफ बऱ्याचशा लोकांना नवीन आज आले असते त्यांच्याकरता मी सांगू इच्छितो की हा प्रवास माझा सायकलपासून सुरू झाला होता 2005मध्ये.
त्यावेळेला मला DXNची कॉफी इंट्रोड्यूस केली आणि त्यानंतर DXNनी माझं पूर्ण लाईफच बदलून गेलं. हे तुम्ही पाहताय की लाईफमध्ये आता या 5 ब्रँडेड 4 व्हीलर माझ्या लाईफमध्ये. लोक 10 वर्षामध्ये 2 व्हीलर सुद्धा चेंज करत नाहीत. एकाच गाडीवरती गेली 10 वर्ष असतात, एका बाईकवरती असतात, परंतु मी माझ्या लाईफमध्ये प्रत्येक 2-2.5 वर्षाला एक 4 व्हीलर चेंज करत करत आता मर्सिडीज बेन्झ आणि ही नेक्सॉन या 2 गाड्या, 1 CRचा पुण्यामध्ये फ्लॅट, 10 फॉरेन टूर्स आणि जवळपास 40 देशांमध्ये वर्ल्ड वाईड नेटवर्क उभा राहिला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे मी आज फ्रीडममध्ये फ्री मॅन म्हणजे काय? कधीही घरामध्ये आहे, जेवण करू शकतो, आराम करू शकतो. कधी वाटलं मला मीटिंग नाही करायची, मी मीटिंग स्किप पण करू शकतो. मला वाटलं फिरायला जायचं, फिरायलाही जाऊ शकतो. मला वाटलं मुलांना टाइम द्यायचा, मी मुलांनाही टाइम देऊ शकतो. आणि तरी देखील मिलियन्स ऑफ इन्कम येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये. सो आपली डिझायर लाईफ आहे स्टे हेल्दी गेट रिच. निरोगी जीवनासह गेट रिच. निरोगी पण राहायचं आहे आणि रिच पर्सन पण बनायचं आहे, सुपर रिच बनायचं आहे आपल्याला. रिच मिलेनियर वर्ड मी मागे एकदा सांगितलं होतं तुम्हाला की जो व्यक्ती मंथली 10 लाख सुद्धा कमवतो त्याला आपण म्हणतो रिच मिलेनियर. टू अचीव आवर बिग ड्रीम्स, मोठ्यात मोठी स्वप्न पहा. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही मदत करणारी सिस्टम आहे. लिव्ह लाईफ विथ फ्रीडम. जसं मी आत्ता सांगितलं माझं उदाहरण, 1 वर्ष फील्डमध्ये नसताना देखील बिझनेस मात्र वाढतच चाललाय. दिस इज कॉल्ड बिकॉज द सिस्टम, बिकॉज द टीम वर्क. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या सोबत एक टीम कनेक्ट होते त्यावेळेला तुमचा मल्टिप्लाय होतो एफोर्ट, मल्टिप्लाय होतो टाइम, मल्टिप्लाय होतो टॅलेंट्स. या सर्व गोष्टी तुमच्या टीममध्ये वाढत जातात आणि एका टीममुळं तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली रन होत जातो. लिव्ह अ लिगसी टू ग्राइंड चाइल्ड. त्याकरता कंपनी स्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पाठीमागं तुम्ही बॅकग्राऊंड जी पाहताय ही कंपनीची स्टॅबिलिटी दाखवते. ज्या ठिकाणी गॅनड्रॉमाची शेती, फार्म हाऊस सगळं आहे. सो फ्रेंड्स, आता आपण लॉकडाऊन सगळ्यांनी अनुभवलेलं आहेच आणि हळूहळू आता लोक लॉकडाऊनमधून सरावलेत. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की ह्या गोष्टी वारंवार येत राहतील. ही काही एकदाच येऊन गेलेली गोष्ट नाही आहे. दर 5-10 वर्षांनी गोष्ट आपल्याकडे येते, अनेक प्रकारांनी येते, वेगवेगळ्या मार्गाने येते. त्यामुळे मी तुम्हाला हे वाक्य पुढे देतो, तुमच्या रोग प्रतिरोधक शक्ती वाढविण्याशिवाय हमारे पास दूसरा कोई भी विकल्प नहीं है. प्रतिरोधक क्षमता वाढवण्याच्या पलीकडे दुसरा कोणताही पर्याय नाही मित्रांनो. प्रतिकार क्षमता वाढवणं इम्पॉर्टंट आहे. रियालिटी ही आहे आता की फक्त प्रतिकार क्षमता तुमच्या व्हायरसशी रिलेटेड नाही आहेत, प्रतिकार क्षमता तुमच्या ओव्हरऑल हेल्थशी रिलेटेड आहेत. रोग प्रतिरोध शक्ती तुमच्या पूर्ण स्वास्थ्याशी रिलेटेड आहेत. आणि मग कॅन्सर, डायबिटीस, हृदयरोग अशा अनेक गोष्टीचं आपल्या बाजूनी, चारी बाजूनी फिरतात मित्रांनो. असं म्हटलं जातं की कार्सिनोजन हवेमधून फिरतोय. तुम्ही गाडी चालवता, तुमच्या नाकातून एक धूर आतमध्ये जातो, त्याच्यातून कार्सिनोजेनिक फॅक्टर्स आतमध्ये जात आहेत. तुम्ही आज जाता एखाद्या फळाच्या गाडीवरती आणि फळाचा ज्यूस पिता, पण त्यांनी जर एखादं केमिकल त्यात ॲड केलं असेल, कलर इन्ग्रेडियंट टाकले असतील, कलर इन्ग्रेडियंट्स टाकतात मित्रांनो, की तुमचा ज्यूस जर कशा कलरचा पाहिजे, ऑरेंज तर एवढं तुम्हाला येल्लो कलरचा ज्यूस पाहिजे येल्लो, तुम्हाला जर कलिंगड ज्यूस प्यायचा आहे, पायनॅपल घ्यायचा आहे, वेगवेगळे कलर्स, तर ते कलर इन्ग्रेडियंट टाकतात आणि ते कलर इन्ग्रेडियंट हायली ज्या केमिकल्सपासून बनतात कार्सिनोजेनिक फॅक्टर्स असतात मित्रांनो. त्यामुळे चारही बाजूने बंबार्डिंग आहे आपल्या बॉडीवरती, पूर्णपणे टॉर्चर होतोय, टॉर्चर चारही बाजूने होतोय. कुठूनही शरीरामध्ये रोग निर्माण होण्याची संभावना वाढली आहे. एक डरच्या माहोलमध्ये आपण सगळेजण आता जगतोय आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण आता पाहतोय मित्रांनो, सॉरी टू से बट हा मार्ग आपल्यासाठी नको यायला. हॉस्पिटल, फार्मसी, एक वेळ जाऊन या, एक वेळ जाण्याचा, ICU मध्ये राहण्याचा, हॉस्पिटलमध्ये भेट देण्याचा खर्च कमीत कमी 40,000, 50,000, लाख रुपयाच्या खाली येत नाही मित्रांनो. एक सिंपल व्हायरस सुद्धा लोकांचे 3 लाख, 4 लाख, 5 लाख बिल करून गेलेला आहे मित्रांनो. हे आता आपण पाहतोय, ही सिच्युएशन आहे आता. यामुळे आपण पाहतोय की आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी आजारामध्ये, डायबिटीस वाढलाय, हायपरटेन्शन वाढलाय. या कोरोनाची भीती सर्वात जास्त कोणाला आहे? पण तुम्ही एक प्रॉपर मेसेज घ्या माझ्या आजच्या मीटिंगमधून की तुम्ही ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आहात, डायबिटीज असेल तर त्याला म्हणजे बाबा रे सगळ्यात पहिलं गॅनोड्रोमा खा. तुझ्या शरीरात जर एक्सेस शुगर असेल, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर नसेल, आणि एक्सेस शुगर ज्या ज्या भागात जमा होत राहील तिथलं ब्लड सर्क्युलेशन इन प्रॉपर, जिथं ब्लड सर्क्युलेशन इन प्रॉपर तिथं रोगप्रतिकार शक्ती डाऊन, जिथं रोगप्रतिकार शक्ती डाऊन तर डायबिटीसमुळे कोरोना लवकर होऊ शकतो. डायबिटीसमुळे तुम्हाला एखादा व्हायरल इन्फेक्शन फास्ट होऊ शकतो. ब्लड प्रेशर व्यवस्थित नाहीये तर त्या व्यक्तीला त्या आजारामुळे लवकर होण्याचे चान्सेस आहेत. आणि तुम्ही बघितलं का कोणाची डेथ झाली जास्त लोकांची? ज्याला शुगर होती, ज्याला ब्लड प्रेशर होती, ज्याला हृदयरोगचा त्रास होता, त्या लोकांना डेथचा म्हणजे डायरेक्टली मृत्यूच. कारण काय होतं? फक्त कोरोना नव्हतं कारण.
एक तर कोरोनाने तुमचा लंग्स पूर्णपणे डॅमेज करतच होता तो, पण दुसरं कारण होतं की जे हायली अँटीबायोटिक वापरले जात होते, हायर मेडिसिन वापरले जात होते, त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या ऑर्गन्सवरती. मोस्ट ऑफ द पीपल जे हार्ट अटॅकमध्ये होते किंवा ज्यांना ऑलरेडी हृदयरोगचा प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी ब्लड प्रेशर आहे, ऑलरेडी हायपर टेन्शन आहे, ऑलरेडी शुगर आहे, आणि त्या लोकांनी ते हायर अँटीबायोटिक घेतल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये डेथचे चान्सेस काय झाले, वाढले. कारण बिकॉज मेडिसिनचे टॉक्सिसिटीचे साईड इफेक्ट आहेत ते त्या ऑर्गनला सहन होण्याच्या पलीकडचे आहेत. बरेचसे अनुभव तुम्ही लोकांनी ऐकले देखील असतील. तुम्ही देखील आता जागरूक झाला आहात. तर आपल्याला जागरूक यासाठी व्हायचं आहे की माझ्यासमोर जर एखादी अशी व्यक्ती असेल तर त्याला पटकन सांगायचं की फक्त तुझा हा रोग महत्त्वाचा नाही, तुझी संपूर्ण बॉडी इम्पॉर्टंट आहे. ओव्हरऑल बॉडी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू. त्यांना प्रश्न विचारा कधी बोलण्यापेक्षा, सर फक्त हे प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे का सगळं शरीर इम्पॉर्टंट आहे? आणि मग अशा वेळेला तुमच्या शरीरात जर हा प्रॉब्लेम असेल XYZ, तर मात्र तुम्हाला गॅनोडर्मा स्पायरुलिना हे प्रोडक्ट खायलाच पाहिजे तुमची ओव्हरऑल बॉडी नॉर्मलाइज होण्याकरता. तुमच्या संपूर्ण शरीरासाठी या प्रोडक्टला तुम्हाला नाही म्हणण्याचा कोणताही अधिकारच नाही आहे. यू हॅव नो राईट टू से नो या प्रोडक्टला नाही म्हणण्याचा, कारण ऑलरेडी तुम्ही एका डिसीजला डील करत आहात शरीरामध्ये, आणि यामुळे शरीरामध्ये कोणतेही हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इम्युनिटी कमी होण्याच्या पाठीमागं ते म्हणजे ॲनिमिया. ज्यावेळी ॲनिमिया होतो आपल्याला, सिकल सेल ॲनिमिया काही लोकांना, म्हणजे तो एक भरपूर आजार आहे त्याच्यामध्ये, पण हिमोग्लोबिन एकदम डाऊन होतं. मग जेव्हा ॲनिमिया होतो त्यावेळेला होतं काय, हिमोग्लोबिन एकदम कमी. मग हिमोग्लोबिन कमी झालं की हिमोग्लोबिन्स कमी होतात, शरीरातली ऑक्सिजनची मात्रा कमी होते, शरीरातलं ब्लड कमी होतं, आरबीसीची लाईफ कमी होऊ शकते, आणि अशा वेळेला तुमच्या शरीरामध्ये थकवा, विकनेस, तणाव या सगळ्या गोष्टी येतात, डिप्रेशन्स, आणि याबरोबर इम्युनिटी फास्ट डाऊन जाते. याकरता आपलं हिमोग्लोबिन बूस्ट करायचं आपल्याला. रक्त शरीरामध्ये प्युअर, चांगलं आणि ताजं असायला पाहिजे. सप्लिमेंटरी मेडिसिन खाऊन नाही करायचं आपल्याला. आहेत ना, फोलिक मेडिसिन मिळतात, फोलिक ॲसिडच्या गोळ्या मिळतात, आयनच्या गोळ्या मिळतात, प्रोटीनच्या पावडरी मिळतात. सॉरी, आर्टिफिशियल केमिकल मेडिसिन नको आता आपल्याला, आर्टिफिशियल न्यूट्रिशन पण नको. सोर्स काय आहे तो, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मला जर कोणी कंपनीचा माणूस जर एखादा म्हटलं ही कॅल्मॅक्स किंवा ही कॅल्शियमची गोळी आहे, ही तुम्हाला विटामिन प्रोटीन पावडर आहे, तर मी त्यांना असा जोडतो, म्हणतो आर्टिफिशियल नको. आणि मी त्यांनाही म्हणतो, डू नॉट टेक आर्टिफिशियल विटामिन्स, डू नॉट टेक आर्टिफिशियल न्यूट्रिशन, इट्स ऑलरेडी हार्मफुल. ते सुद्धा टॉक्सिक आहे शरीरासाठी. कारण का हो? कारण सोर्स जो आहे तो इनऑर्गॅनिक जर असेल तर बॉडी त्याला टॉक्सिकच समजते. सोर्स जर ऑर्गॅनिक असेल, प्रकृती नॅचरचा असेल, तर ते शरीरासाठी चांगलं आहे. म्हणून आपण नेहमी वापरतो की शब्द प्रकृती वापरतो. आणि DXN सॅट म्हणजे आपण म्हणतो ना, सॅल्यूट यार या कंपनीला. डॉक्टर लिम सिओजिन यांना नमन. हात जोडून त्यांच्यासाठी एक विनंती की डॉंग लिव्ह डॉक्टर लिम. त्यांचं वर्ष अगदी 100-200 वर्ष जगावे डॉक्टर लिम. का हो? कारण या व्यक्तीने या DXNचा जो आपल्याकरता एक सूर्योदय आपल्याकरता आणून दिला, एक नवीन सूरज आणून दिला, आणि याच्यातून जगामध्ये ज्या अव्वल नंबरच्या वनस्पती होत्या त्या आपल्यापर्यंत पाठवल्या. थोडं याबद्दल फोकस करा, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक बद्दल बोलायला सुरू करा. का? कारण इथून पुढचा काळ आहे ना, ऑर्गॅनिक येणार आहे. अजून तुमच्याकडे ऑर्गॅनिक शॅम्पू, ऑर्गॅनिक तेल, ऑर्गॅनिक बॉडी लोशन असली नावं कोणी घेत नाही. तुम्ही स्टार्टअप करा, कारण दुसऱ्यांनी घेण्यापेक्षा तुम्ही आधी मार्केट कॅप्चर करा. माझ्याकडे चहा आहे ऑर्गॅनिक, माझ्याकडे साबण आहे ऑर्गॅनिक, माझ्याकडे पेस्ट आहे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक 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 वर्ड वापरायला सुरू करा. या शब्दाच्या वलया बाजूने राहा कंटिन्युअसली. जसं एखादा शेतकरी आता म्हणतो ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे, तो म्हणतो ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स पाहिजे, ऑर्गॅनिक खत पाहिजे, ऑर्गॅनिक सगळे शब्द वापरायला लागले. हळूहळू ऑर्गॅनिक भाजी पाहिजे म्हणतील लोक. मग तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे आता? डॉक्टर लिमनी 1993ला तो विचार केला होता की मी माझ्या शेतीमध्ये सुद्धा, म्हणजे माझ्या फार्मिंगमध्ये सुद्धा, उत्पादनामध्ये सुद्धा आणि मॅन्युफॅक्चरमध्ये कुठेही केमिकल ॲडिटिव्ह करणार नाही. कलर इन्ग्रेडियंट्स नसतील, पेस्टिसाइड्स नसतील, इन्सेक्टिसाइड्स नसतील, फर्टिलायझर्स नसतील, आणि आपण त्याला म्हणतो प्रिझर्वेटिव्ज बिलकुल नाही. जे टिकवण्यासाठी अगदी दुधाच्या बॅग आपण घेतो, सोर्स माहीत नाही सर, जर्सीचं दूध आहे का, गाई म्हशींचं दूध आहे का, आणखी कोणतं आहे का, त्या शॅम्पूच्या पुडीतून एका बॅलर भरून दूध बनवलेलं व्हिडिओ यूट्यूबमध्ये पाहायला मिळतात. शॉक बसतो, आणि त्याच्या 18 टेस्ट नॉर्मल येतात मित्रांनो. माहीत नाही बॅगमध्ये येणारे दूध कुठून येतं, पण इनऑर्गॅनिक गोष्टी मात्र भरपूर आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. अशाला सोर्स जर माहीत नसेल तर 100% आपण सावध राहणं गरजेचं आहे. आणि याकरता मी DXNला खरोखर धन्यवाद देईल की आपल्यापर्यंत एक अशी गोष्ट बोलली जी प्रकृतीनं बनवली, ते आपल्यापर्यंत पोहोचवली आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं पोहोचवली. हे सगळी नावं तुम्ही लक्षात ठेवा वाटली तर. ऑइल, फिश, ट्रीज एकदा बघून घ्या. हे सगळं प्रकृती बनवते. कोण बनवते? प्रकृती बनवते. फ्लावर्स, मिनरल्स, त्याच्यानंतर नॅचरल गॅसेस, ॲनिमल्स, मेटल्स,
हे सगळं कोण बनवतं? ऑइल, फिश, ट्रीज, झाडं, पाणी, वेली, निसर्ग रम्य पाणी, हे सगळं कोण बनवतं? ऑक्सिजन, अनेक प्रकारचे वेगवेगळे वायू असतात, वात असतात, ह्या सगळ्या गोष्टी कोण तयार करतो? प्रकृती. आणि ज्या वेळेला ही कायमची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ज्या वेळेला एखादी गोष्ट प्रकृती बनवते मित्रांनो, प्रकृती तिला स्वतः नष्ट करू शकते. आणि ती क्षमता परमेश्वराने दिलेली आहे. ती जी गोष्ट प्रकृतीने तयार केली ती प्रकृती नाहीसं करू शकते. म्हणून आपली निसर्ग बघा किती छान राहतो. या ठिकाणी एखादा जर प्राणी मरून पडला असेल तर काही दिवसांनी त्याची माती होऊन जाते आणि ते पूर्णपणे जमीनदोस्त होऊन जातो आणि नंतर तिथला बॅड स्मेल पण निघून जातो, पूर्णपणे नाहीच होऊन जातो. कशामुळं? बिकॉज ती प्रकृती सामावून घेते, मातीत मिक्स करून घेते त्याला. आपण पाहिलं असेल. आणि यामुळे याला म्हणतो आपण, जी गोष्ट प्रकृतीने तयार केली त्या गोष्टीला प्रकृती रिसायकल करू शकते. एव्हरीथिंग विल बी नॅचरल इज रिसायकल्ड. जे नॅचरल मग दोन प्रकारचा वेस्ट असतो, ज्याला आपण काय म्हणतो? कचरा. एक आहे ऑर्गॅनिक वेस्ट, दुसरा आहे इनऑर्गॅनिक वेस्ट. व्हॉट इज मीन बाय डिफरन्स काय याच्यामध्ये मित्रांनो? जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्यालाच म्हणतो आपण प्रकृतीचा, म्हणजे तो प्रकृती त्याला नाहीसं करू शकते. जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे, नैसर्गिक कचरा आहे. आणि दुसरा आहे इनऑर्गॅनिक, अनैसर्गिक कचरा, कृत्रिम कचरा, प्लास्टिक, ग्लास, या गोष्टीच्या समोर दिसतं तुमच्या आता. मग या गोष्टी शरीर प्रकृती नाही, सॉरी, ही प्रकृती नाही बनवत, धरती नाही तयार करू शकत. तर जी गोष्ट प्रकृती स्वतः तयार नाही करू शकत ती गोष्ट प्रकृती स्वतः नष्ट पण नाही करू शकत. कारण जे नेचर तयार करतो ते नेचर नाहीसं करू शकतो, जे नेचर तयार करत नाही ते नेचर नाहीसं करू शकत नाही. म्हणून याला म्हणतो आपण इनऑर्गॅनिक वेस्ट, याला म्हणतो आपण कचरा. आणि ह्या कचरा आपल्याला प्रकृतीमध्ये कधीही सामावून घेतला जात नाही. यामुळे हे प्लास्टिक आपण बंदी पाहिली. मग हेच सेम आपल्या बॉडीला लागू होतं का? होय. येस मित्रांनो, ह्युमन बॉडी कॅन डायजेस्ट ऑर्गॅनिक. ज्या गोष्टी ऑर्गॅनिक आहे, ज्या प्रकृतीच्या आहे, ती बॉडी पण ही सुद्धा प्रकृती आहे ना. जसं आपण ह्या नेचरला प्रकृती म्हणतो, निसर्गाला, धरतीला प्रकृती म्हणतो, आपली बॉडी ही स्वतः एक प्रकृतीच आहे. दोन्हीचा पण अर्थ एक आहे. मग काय फरक आहे पहा? काही नाही. इम्पॉर्टंट पार्ट आहे, ह्युमन बॉडी कॅन डायजेस्ट ऑर्गॅनिक. जी गोष्ट ऑर्गॅनिक आहे ना, नॅचरल आहे, निसर्गाने तयार केली आहे, ती गोष्ट तुम्ही जादा मात्रेत खाल्ली तर जादा नुकसान होत नाही. जे शरीराला पाहिजे ते वापरलं जातं, जे शरीराला नको आहे ते शरीर बाहेर काढून टाकतं. यालाच काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक. जे नॅचरल आहे, जे पाहिजे तेवढे एनर्जी, पाहिजे तेवढे विटॅमिन, पाहिजे तेवढे न्यूट्रिशन, पाहिजे तेवढं आपल्याला मायक्रो आणि मॅक्रो पोषक तत्व, सर्व पोषक तत्व जे शरीर पाहिजे ते सगळं खेचून घेईल. आणि जे नको आहे तो वेस्ट ॲटोमॅटिकली बॉडी बाहेर घेऊन जाते. याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक वेस्ट. जो बॉडीच्या आतमध्ये जर ऑर्गॅनिक गोष्टी देत असाल तर ते नॅचरल असेल तर ते शरीरातून नॅचरल पद्धतीने बाहेर जाते. पण आज फळांना सुद्धा इंजेक्शन मारलं जातं. पालेभाज्यांना पाहिजे तो कलर आणता येतो. कॉपर सल्फेटमध्ये बुडवलेली तोंडली हिरवीगार होऊन बाहेर येतात. कॅल्शियम कार्बाईडमध्ये केळी लवकर पिकून जातात. लवकर कॅल्शियम कार्बाईडचं जर इंजेक्शन आपण कलिंगडला मारलं तर त्यांनी कलिंगड इमिजिएटली लाल होऊन जातं. म्हणजे पाहिजे तो कलर केमिकलनी येतोय. पण ते कॅल्शियम कार्बाईड, कॉपर सल्फेट, ऑक्सिटोसिन यांनी व्यक्तीला कोणताही भयानक रोग होऊ शकतो. आणि आपली लहान बाळं, आपण सगळेजण आज हे फूड खातोय. येस ऑर नो? आपण माहिती होत नाही. गाई म्हशींना ऑक्सिटोसिनची इंजेक्शन दिली जातात. कशासाठी देतात? दूध वाढवण्यासाठी. जी गाई 5 लिटर दूध देत होती ती 10 लिटर द्यायला लागते. मग हे प्रघातच झाला. अरे वा, एक इंजेक्शन मारलं की गाई डबल दूध देते. कुठून देते? हार्मोन इम्बॅलन्स. तिच्या शरीरामधली प्रजननामध्ये जी दूध बनवण्याची क्षमता आहे ती तुम्ही केमिकल वाढवून, हार्मोन शरीरात देऊन वाढवली. आणि याच्यामुळेच आता हॅबिच्युअल अबॉर्शनच्या केसेस वाढल्यात. याच्यामुळेच आता 11 वर्षाच्या किंवा 10-11 वर्षाच्या मुलींना मासिक पिरियड्स येत आहेत. कारण जे 14 मध्ये यायचे ते अलीकडेच येणार ना. जे फळ तुमचं 15 दिवसांनी पिकणार होतं ते तुम्ही 3 दिवसात पिकवता. मग अशा वेळेला जे गाई म्हशी दूध जास्त देणार नव्हत्या ते जास्त द्यायला लावता. मग ते तुमच्या शरीरामध्ये हार्मोन जात आहेत. हा एक हार्मोन आहे ऑक्सिटोसिन. आणि तो फक्त माहिती असं म्हणून लिहून टाका पाठ, ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन फक्त आणि फक्त या गोष्टीसाठी रिसर्च झाला होता, ज्या वेळेला डिलिव्हरी जवळ येते. डॉक्टर म्हणतात 9 महिने दिवस झालेले आहेत, आता 9 दिवस होत आलेत. आणि जर डिलिव्हरी होत नसेल तर ते प्रेशर रिलीज करण्यासाठी, ते प्रेशर क्रिएट करण्यासाठी तो हार्मोनचा इंजेक्शन ऑक्सिटोसिन नावाचा त्या लेडीजला दिला जातो. फक्त आणि फक्त प्रेग्नेंट लेडीसाठी दिला, की जेणेकरून तिला डिलिव्हरी पेन स्टार्ट व्हाव्यात. तिला तो प्रेशर जनरेट होण्याकरता ही शरीराला दिलेलं इंजेक्शन आहे, हार्मोनचं इंजेक्शन आहे ऑक्सिटोसिन. ऑलरेडी थोड्या प्रमाणात शरीर तयार करतो. पण हे ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन आता त्यांनी विचार केला काय, आपण कशाला देऊयात? फळांना देऊयात, गाई म्हशींना देऊयात. आणि कमाल झाली. गाई म्हशीने इंजेक्शन मारलं तर त्याच्यामध्ये दूध वाढून मिळालं, जास्त मिळायला लागलं, उत्पादनच वाढलं एकदम.
फळांना इंजेक्शन मारायला सुरुवात केली, फळं एकदमच पिकायला लागली फास्ट. या गोष्टींचा अभ्यास असणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला मित्रांनो. मग आता ते ऑक्सिटोसिन कधी मिळायला पाहिजे तर फक्त आणि फक्त डिलिव्हरी पेनसाठी. ते जर एखाद्या 10 वर्षाच्या मुलीच्या शरीरात जात असेल तर तिची अवस्था काय होईल, तिला सुद्धा लवकर मासिक धर्म सुरू होईल. ह्या गोष्टी आहेत, या अनेक गोष्टी आहेत ज्या इनऑर्गॅनिक आपल्या शरीरात जातात आहे, अनेक रोगांचं कारण बनत आहेत. इम्युनिटी आपली इतकी डाऊन होत चालली ह्या सगळ्या गोष्टींमुळं. आयुष्यभर तुम्ही एक लक्ष ठेवण्यासारखा पॉईंट आहे, तुम्ही कोणती गोष्ट खाणार, जी नैसर्गिक आहे ती का कृत्रिम आहे ती अनैसर्गिक आहे, चॉईस इज युअर. एका बाजूला तुम्हाला फ्रूट दिसतोय पूर्ण नॅचरल आहे तो, आणि दुसऱ्या बाजूला केमिकलचा आणि त्या बनवलेला ह्युमन मेड आहे तो. आणि जे शरीराला मी मगाशीच बोललो जे मॅन मेड आहे ते शरीर वेस्ट बाहेर काढू शकत नाही, त्याला टॉक्सिक देखील म्हटलं जातं, त्याला टॉक्सिक म्हटलं जातं. चॉईस इज युअर. मग इथून पुढे निरोगी राहायचं आहे, इम्युनिटी बिल्डअप करायचा आहे, तर तुम्ही मेडिसिनवरती डिपेंड राहणार, आजारी पडल्यावर औषधं खाणार का तो रोग होऊ नये म्हणून गॅनोडर्मा सेवन कराल आणि इम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी मदत कराल शरीराची. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि सो गॅनोडर्मा, सो व्हॉट्स कॉल DXN गॅनोडर्मा इज अ स्पेशल, and DXN is the fastest growing direct selling company, largest गॅनोडर्मा कंपनी. माझ्या पाठीमागे जो फार्म तुम्हाला दिसतोय तो लार्जेस्ट, वर्ल्डमध्ये लार्जेस्ट गॅनोडर्मा कंपनी या नावाने ओळखला जातो. आणि आपल्याला हे गॅनोडर्मा प्रत्येकाने परचेस केलेला असला पाहिजे. तुम्ही एखाद्या प्रोडक्टची ऑर्डर कमी करा, पण गॅनोडर्मा तुमच्याकडे नक्की परचेस करून ठेवा. ही आपली युनिक आहे, USP आहे. आपल्या प्रत्येकाकडचा युनिक पार्ट आहे तो गॅनोडर्मा, जो तुम्ही शेअर करा, दाखवा. कोणीही दाखवू शकत नाही, कोणतीही एक्स कंपनी सुद्धा मार्केटमध्ये त्यांच्याकडं काय आहे तो सोर्स दाखवू शकत नाही. आपण स्पिरुलिनाचा प्लांटेशनचा एक फोटो दाखवू शकतो, इथं आमची स्पिरुलिना बनते, हा आमचा गॅनोडर्माचा फार्म, आणि हे माझ्या हातात येते गॅनोडर्माचं मशरूम हर्ब. सो दाखवा, किंग ऑफ हर्ब, जडीबुटीचा राजा. कारण कदाचित तुमचा हा युनिक पार्ट एखाद्या व्यक्तीला आकर्षित करू शकतो. आणि होय, आपण स्वतः गोष्टीला बघूनच अट्रॅक्ट झालो होतो की ह्या कंपनीमध्ये काहीतरी डिफरंट आहे. लाखो डायरेक्ट सेलिंग कंपन्या असतील, पण यामध्ये काहीतरी वेगळे पण आहे. 5 महत्त्वाचे फॅक्टर गॅनोडर्माचे महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर येतो इम्युनो मॉड्युलेटरी. आता सध्या काय व्हायला लागलं, ॲटोइम्युन डिसऑर्डर्स वाढलेत. जसं आपण पाहतो की एखाद्याला व्हिटिलिगो झाला आहे, एखाद्याला समजा अर्थरायटिस होतोय, जॉईंट पेन म्हणजे रिम्युटर अर्थरायटिस होतोय, सोरायसिस होतोय, किंवा अगदी कोणतेही प्रॉब्लेम बरेचसे आहेत जे ॲटोइम्युन डिसऑर्डरमध्ये येतात. ॲटोइम्युन म्हणजे काय, तुमच्या शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती तुम्हालाच नुकसान देते. विचार करा ना मित्रांनो, जर आपल्या आर्मीनी, आपली आर्मी आहे आणि त्या आर्मीनी जर आपल्याकडे जर बॉम्ब टाकायला सुरुवात केली तर काय होईल, किती मोठं नुकसान होईल ना. भारत देशाच्या आर्मीनी जर आपल्याकडे बॉम्ब टाकायला सुरुवात केली तर आपली अवस्था काय होईल. मग फ्रेंड्स, जर तुमच्या शरीरातली इम्युन पॉवर जेव्हा तुमच्या विरुद्ध जाते त्यावेळी काय होत असेल, आणि यालाच म्हणतात ॲटो इम्युन डिसऑर्डर. जगात काहीच उत्तर नाही याला आता. ॲटो इम्युन डिसऑर्डर मात्र ह्या डिफिकल्ट टू ट्रीट राहतात, याला कोणतंही सोल्युशन किंवा उत्तर काहीच नाही फ्रेंड्स. ॲटो इम्युन डिसऑर्डर म्हटलं जातं, ॲटो इम्युन डिसऑर्डर, नो अदर सोल्युशन, कोणतंही सोल्युशन नाही फ्रेंड्स याकरता. मग अशा वेळेला ॲटोइम्युन डिसऑर्डरला गॅनोडर्मा ही प्रोडक्ट. आता जसं गॅनोडर्माबद्दल तुम्ही बोलताय तर गॅनोडर्मामध्ये ऑर्गॅनिक जर्मेनियम आहे, गॅनोडर्मामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जबरदस्त आहे. या काय करतात, याच्यामुळे शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते, आणि ज्या सेल तुमच्या कमजोर झालेल्या आहेत त्या सेलला मजबूत बनवते. आणि तुमच्या शरीराच्या ॲटोइम्युन म्हणजे काय, ज्या पेशी आपल्याच शरीराचं नुकसान करतात त्यांना अरेस्ट करून, त्यांना डॅमेज करून, त्यांना नाहीसं करण्याची ताकद आपल्या शरीरात आहे, त्याला जागृत केलं जातं. म्हणजेच तुमची रोगप्रतिकारशक्ती बॅलन्समध्ये ठेवली जाते. याला म्हणतो आपण संतुलन. जसं वातावरणामध्ये जर एखादा व्यक्ती खूप अतिरेकी वाढले तर आपण अरेस्ट करतो, चोर वाढले, चोर उचक्के वाढले तर आपण त्यांना अरेस्ट करतो, दरोडेखोर वाढले, खून दरोडे व्हायला लागले तर आपण त्यांना अरेस्ट करतो. शरीरामध्ये काय, शरीरामध्ये जेव्हा अशा सेल आपल्याला डॅमेज करतात त्यावेळी कोणतीही मेडिसिन येत नाही, तिथं गॅनोडर्मा जाऊन ते काम करू शकतो. इट्स अ पॉवरफुल अँटी, ज्याला म्हणतो आपण पॉवरफुल इम्युनो मॉड्युलेटरी इफेक्ट, जो की इम्युनो सप्रेशन आणि इम्युनो स्टिम्युलेशन दोन्हीला पण बॅलन्स करू शकतो. दॅट इज द बेस्ट ऑप्शन. आणि मी एक उदाहरण छान देतो लोकांना, तुम्हाला पण हे द्यायची सवय ठेवा की ज्यावेळी तुमच्या एरियात दंगा फसाद होईल तर सगळ्यात पहिलं कोण येणार, पोलीस. नंतर कोण जाणार, SRP, CRPF, आणि थर्ड कोण जाणार, कमांडोज. हे जसं बाहेर आहे तसं शरीरात पण आहे. तुमच्या शरीरात जर कोरोना व्हायरस, तुमच्या शरीरात एखादा बॅक्टेरिया गेला तर सगळ्यात पहिल्या जातात पोलीस पेशी, म्हणजे कोणत्या, व्हाईट सेल्स. आणि व्हाईट सेल कमजोर झाल्या की मग ॲटोमॅटिक येतात T सेल्स, म्हणजे किलर सेल्स. T सेल्स, किलर सेल म्हणतात त्याला मेडिकल भाषेमध्ये. आणि त्यानंतर त्याही कमजोर झाल्या तर त्याच्यानंतर येतात मॅक्रोफेजेस, म्हणजे कमांडोज. मग व्हाईट सेल म्हणजे पोलीस, T सेल्स म्हणजे SRPF, रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, आणि त्यानंतर येतात, ते पण कमजोर झाले तर येतात कमांडोज.
सो हे मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट येतात आणि आपल्या बॉडीमध्ये जे मॅक्रोफेजेस म्हणजे कमांडो सेल आहेत, टी सेल्स आहेत, यांना ट्रिगर करायची पॉवर गॅनोडर्मामध्ये बीटा ग्लुकॉन पॉलिसॅकराइडमध्ये आहे. गॅनोडर्माचं सेवन जितकं जास्त करत राहाल तर तुमच्या व्हाईट सेल पण चांगल्या राहतील, टी सेल्स मजबूत राहतील, मॅक्रोफेजेस सेल मजबूत राहतील. तिन्ही बचाव अस्त्र जर मजबूत असतील आपले, म्हणजे आपली डिफेन्स मेकॅनिझम जर देशाची चांगली असेल तर कुठलाही देश आपल्याकडे डोळा वाकडा करून बघू शकत नाही. येस. मग आता आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो तर आपली ही तिन्ही फोर्स, तीन दल आपले मजबूत करायचे असतील तर गॅनोडर्मा इज द बेस्ट ऑप्शन. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, त्यानंतर इम्युनोमॉड्युलेशन नंतर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, मजबूत बनवा शरीराला. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हो, हे पहा एक सफरचंद दाखवले, पूर्ण माती होऊन चालले खाली. कशामुळं? आपोआप. असं जर तुम्ही ठेवलं 4 दिवसांनी ते नाहीच होऊन जात आहे, म्हणजे पूर्णपणे सडून सडून जमिनीमध्ये माती होऊन जाईल त्याची. कशामुळे झाली? कोणी केली याची माती? ज्यावेळी झाडाला होतं त्यावेळी ते पिकत गेलं, पण खाली पडल्यानंतर त्याचं का सडून जातं? बिकॉज ऑफ द फ्री रॅडिकल्स. त्याचं कारण आहे फ्री रॅडिकल्स. हे फक्त फळच नाही, एखादा पत्रा जर गंजून गेला असेल तर तो गंजून गेलेला पत्रा सुद्धा तिथून नाहीसा होऊन जातो. इतकं म्हणजे जबरदस्त फ्री रॅडिकल्स या वातावरणामध्ये, या हवेमध्ये, या चारी बाजूने. एक उदाहरण मी नेहमी सांगतो, तुम्ही पण आता लक्षात घ्या. हे बोट जर मी कट केलं इथून तर शरीराबरोबर आहे तर ते शरीर त्याचं संरक्षण करतोय, पण हे जर कट केलं आणि हे जर ह्या कोपऱ्यामध्ये पडलं असेल साईडला, हे बोट कट करून जर बाजूला पडलं आपलं आणि तिकडे लक्ष नाही आपलं, तर ते 4-5 दिवसानंतर त्याला पहिल्या बरेचसे किड्या मुंग्या लागतील, त्याला वाळवी लागेल, त्याच्यावर बॅक्टेरिया, त्याच्यावरती फ्री रॅडिकल्स हवी होतील आणि 8-1 दिवसानंतर ते नाहीच होऊन जातं बिकॉज ऑफ द फ्री रॅडिकल्स. मग शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स येतात ना. हे सफरचंद तुम्ही पाहताय अर्ध ऑक्सिडेशन झाले. ऑक्सिडेशनचा अर्थ तो फ्री रॅडिकलचा परिणाम त्याच्यावरती झाला. त्याच्यातलं ऑक्सिजन खेचून घेणं, म्हणजे आपल्या शरीरात सुद्धा फ्री रॅडिकलचं प्रमाण, पाणी पिताय, हवा घेताय, अन्न खाताय, फ्री रॅडिकल ज्यावेळी शरीरात वाढतात त्यावेळी शरीरातला ऑक्सिजन नाहीसा करतात त्या, आणि यामुळे कॅन्सरसारखी संभावना वाढली आता सर्वात जास्त बिकॉज ऑफ द हे आपल्या बॉडीमध्ये होत असलेलं ऑक्सिडेशन. आणि हे आपण पाहतोय, द ॲपल डिमॉन्स्ट्रेट हाऊ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ब्रेक डाऊन युअर सेल कॉझिंग प्री मॅच्युअर एजिंग अँड डिसीज. म्हणजे हे तुम्हाला सफरचंद एक उदाहरण देतोय, एक डिमॉन्स्ट्रेटिव्ह एक्झाम्पल आहे तुमच्याकरता की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात त्याला. म्हणजे बॉडीमध्ये जर फ्री रॅडिकलची भरमार झाली तर शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो. ब्रेकडाऊन युअर सेल्स, कोशिका ब्रेकडाऊन कॉझिंग प्री मॅच्युअर एजिंग. ज्या सेल ठराविक दिवसानंतर डेथ व्हायला पाहिजे त्यांच्या अगोदर डेथ होते. प्री मॅच्युअर डेथ म्हणजे काय? एखादी पेशी आहे, जसं त्वचेची पेशी 28 दिवसांनी डेथ व्हायला पाहिजे, पण ती 28 दिवस नाही, मग 20 दिवसातच मरते, त्याला म्हणतो आपण प्री मॅच्युअर डेथ. किंवा एखादी सेल आहे आरबीसी, 120 दिवस आहे, 120 डेज, पण 120 दिवसाच्या आधी मरते, प्री मॅच्युअर डेथ बिकॉज ऑफ द कॉज इज अ प्री मॅच्युअर्ड कॉज म्हणतो आपण त्याला, कॉझिंग द प्री मॅच्युअर्ड एजिंग अँड डिसीज. याच कारणामुळे माणसाचं म्हातारपण पण जवळ आलं. याच्या विरुद्ध जायचं असेल आपल्याला तर आपल्याला ऑक्सिडेशन काय पाहिजे? ऑक्सिडेशन हवं आहे, आणि याकरता आपल्याला बॉडीमध्ये पाहिजे अँटीऑक्सिडंट. आणि जगामध्ये नंबर 1 ऑक्सिडंट अँटीऑक्सिडंटमध्ये जर राजा कोण असेल तर तो आहे गॅनोडर्मा, द किंग ऑफ हर्ब. त्याची तुम्ही प्रॉपर्टी चेक करा गुगल विकिपीडियामध्ये जाऊन, बरेचसे कंपॅरिझन मिळतील, त्यावेळी कळेल की गॅनोडर्मा हा अव्वल आहे, सगळ्यात नंबर 1ला आहे, म्हणून त्याला वनस्पतींचा राजा म्हणतात. अडॉप्टेशन एक महत्त्वाचा पार्ट आहे, खूप महत्त्वाचा आहे. अडॉप्टेशनचा अर्थ काय होतो? की एक अशी गोष्ट की जी तुमच्या पर्टिक्युलर एखाद्या प्रॉब्लेम पुरते नसून संपूर्ण शरीरासाठी आहे. कितीही खाल्लं त्याचा साईड इफेक्ट होत नाही. आणि दुसरी गोष्ट, ते आपल्या सेल्सवरती काम करेल आणि मात्रा किती जरी असली तर त्याचा दुष्परिणाम होणार नाही. अशी गोष्ट जी नॉन टॉक्सिक आहे, बिनविषारी आहे. दुसरं, ती पूर्ण पेशींवर काम करते. आणि तिसरं, त्याचं कार्य कोणत्याही पर्टिक्युलर प्रॉब्लेम पुरतं नसून संपूर्ण शरीरासाठी असतं, त्याला म्हणतात ॲडॉप्टेजन. बॅलन्स अँड नॉर्मलाइज आवर ऑल ओव्हर द बॉडी. बॉडी फिजिओलॉजी म्हणजे पूर्ण शरीराचं फंक्शनच नॉर्मलाइज करणं म्हणजे ॲडॉप्टेजन एक कॅटेगरी. ॲडॉप्टेजन म्हणतात त्याला. मग गॅनोडर्मा कोणत्या कॅटेगरीत येतो? गॅनोडर्मा येतो किंग ऑफ ॲडॉप्टेजन. पहा मित्रांनो, येणारा काळ आहे ना, वेलनेसमध्ये जगातली $1 ट्रिलियन इंडस्ट्री बनते. वेलनेसमध्ये मास्टर नक्की व्हायचं आहे. पुढचा काळ लोकांना हेच लागणार आहे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे, समजावून देता आलं पाहिजे काय ताकद आहे. अँटी एजिंग मी आत्ताच बोललो, स्लो डाऊन युअर सेल एजिंग. त्याच्यानंतर फाईट एजिंग, तुमच्या तारुण्याला वाढवा आणि तुमचं म्हातारपण दूर पळवा. म्हातारपण जवळ यायला नको आणि तारुण्य बरकरार राहायला पाहिजे. तुमची स्किनचा स्ट्रक्चरसुद्धा लवकर जुरण्या पडतात ना, काय म्हणतो आपण त्याला, रिंकल्स येतात,
त्याच्यावरती सुरकुत्या पडतात आणि लवकर डल दिसायला लागते स्किन, तर ती सुद्धा ते आतून तुमच्या प्रत्येक ऑर्गनला आतून अँटी एजिंग देण्याची पॉवरफुल ताकद या प्रॉडक्टमध्ये आहे. अँटी एजिंग. न्यूट्रिटिव्हचा अर्थ काय होतो की हेल्प टू क्लिन्सिंग पाथवेज, म्हणजे आपल्या शरीरात पाथवेज म्हणजे काय, पूर्ण ओव्हरऑल बॉडीमध्ये न्यूरोलॉजिकल बी आपल्या बॉडीमध्ये पाईपलाईन आहे आणि एक आहे व्हॅन्सची पाईपलाईन, ब्लड सर्क्युलेशन, एक रक्ताभिसरण, दुसरं नर्वस सिस्टम. या दोन्ही सिस्टममध्ये आपल्याला काय पाहिजे, पूर्णपणे क्लिन्झिंग पाहिजे. आता इथं पहा, हेल्प्स इन क्लिन्झिंग म्हणजे काय, क्लिअर करतोय पाथवेज, म्हणजे आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन येतात ते पेशींपर्यंत जाण्यासाठी जर सप्लाय व्यवस्थित जात नसेल तर प्रॉब्लेम क्रिएट होतात. न्यूट्रिटिव्हचा अर्थ होतो की तो न्यूट्रिशनला घेऊन जाण्यासाठी पण मदत करेल. गॅनोडर्मा इज अ न्यूट्रिटिव्ह. जसं उदाहरण आपण एक देतो नेहमी, मोदीजी जर पुण्यामध्ये आले आणि जर एक मेसेज आला की मोदीजी येणार आहेत या तारखेला, तर 4 दिवस आधी सगळे साफसफाई होते, रस्ते सगळे क्लीन. त्याच्यानंतर चारी बाजूला ते पूर्णपणे बाजूला ते हे लावतील, काय म्हणतो त्याला, बार्स लावतील, त्याला काय म्हणतो आपण, RTO सगळीकडे उभे राहतील आणि टू व्हीलरला वेगळा रस्ता करून देतील, मधला रस्ता पूर्णपणे एक लेन पूर्णपणे रिकामी ठेवतील. इथून तिथून जर त्यांना एअरपोर्टपासून निगडीला जायचं असेल, चिंचवडपर्यंत जायचं असेल, तर एअरपोर्टपासून तो निगडीपर्यंतचा त्यांचा PM आहेत, तर त्यांचा पूर्ण रस्ता क्लीन केलेला असेल, पुढं गाडी मागे गाडी पूर्ण रस्ता क्लीन, याला काय म्हणतो आपण, पाथवे एकदम क्लीन केला. आणि मग राजा आला आणि राजाने आपलं त्या ठिकाणी संभाषण दिलं, राजा निघून गेला. तसंच आपल्या शरीरात पण आहे. गॅनोडर्मा ज्यावेळी शरीरात जातोय तो न्यूट्रिटिव्ह जातो, म्हणजे सगळ्यात पहिले तो क्लीन पण होतो मार्ग आपल्या शरीरातला, आणि चांगल्यात चांगले जगातले पॉवरफुल पोषक तत्व आपल्या पेशींपर्यंत आणि प्रत्येक नॅचरल आपल्या मायक्रो सेलपर्यंत पोहोचवण्याची क्षमता प्रोडक्टमध्ये आहे. जबरदस्त ताकद आहे मित्रांनो, ही खूप पॉवरफुल आहे. याकरता आपण रेग्युलर सेवन करतोय आणि यासाठी डोसेज आहे 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम, 1 to 4 6 फॉर्म्युला डॉक्टर लिमनी दिलाय. जितकं जास्तीत जास्त खाल तेवढं चांगलं आहे. इम्युन सिस्टम बिल्डअप करण्यासाठी 6 RG 6GL 12 स्पिरुलिना खा डेली. जितक्या जास्तीत जास्त खाणार, आता जास्तीत जास्त ओव्हरलोड करणं गरजेचं आहे. ही तुमची लाईफ टाईमसाठी इन्व्हेस्टमेंट बनू शकते, पूर्ण शरीरासाठी आणि इम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी मजबूत ताकद बनते. स्पिरुलिना एक नॅचरल फूड आहे, ऑर्गॅनिक आहे, आणि स्पिरुलिनाबद्दल सुद्धा असं सांगितलं जातं की स्पिरुलिनामध्ये आज या पद्धतीचे मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिशन्स आहेत, त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. आणि जेव्हा रोगप्रतिकारशक्ती चांगली होते त्यावेळी कोरोनासारखा व्हायरस शरीरातून नुकसान करू शकत नाही. आपण RGGL किती खातोय, 6 RG 6GL 1 to 4 6 फॉर्म्युला, 12 स्पिरुलिना. पब्लिश मेडिकल जर्नल रिपोर्ट, डॉक्टर लीम सिओजिन, कंपनीचे फाउंडर. वर्ल्डमध्ये जेवढ्या डायरेक्ट सेलिंग कंपनी आहेत ना, त्यामध्ये एकमेव आपले कंपनीचे फाउंडर आहेत की जसं कोरोना आला की पहिला मेडिकल जर्नल रिपोर्टमध्ये पब्लिश केला रिपोर्ट. कोणत्या कंपनीमध्ये ताकद आहे मला सांगा, नेटवर्क मार्केटिंगमध्ये डायरेक्ट सेलिंगमध्ये अशा पद्धतीचा मेडिकल जर्नल रिपोर्ट पब्लिश करण्याची. पण आपल्या कंपनीच्या फाउंडरमध्ये ती पॉवर आहे, त्यांनी केला. गॅनोथेरपी अँड होलिस्टिक ह्युमन सिस्टम इज द पाथवे ऑफ होलिस्टिक हेल्थ फॉर इमिजिएट रिलीफ ऑफ द COVID-19. आणि मग हे संपूर्ण डिटेल त्यामध्ये दिलेलंच आहे. त्यानंतर डॉक्टर एस रंजन, अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी म्हणजे अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, या सर्व प्रॉपर्टी ज्यावेळी एकाच प्रोडक्टनी चांगल्या होतात त्याला म्हणतात अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. आणि गॅनोडर्मामध्ये ती पॉवरफुल ॲक्टिव्हिटी आहे. हे कोण सांगतात, जे भारताचे APJ अब्दुल कलाम यांचे ऑनररी फिजिशियन आणि 26 इयर्स एक पोस्ट डॉक्टरल टीचर कार्डिओलॉजिस्टमध्ये DM इन कार्डिओलॉजी अशी व्यक्ती आज मेडिकल जर्नल रिपोर्ट पब्लिश करतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट रिसर्च या ठिकाणी आपण पाहतोय. इंटरनॅशनल ओपन ॲक्सेस जर्नल, जागतिक लेवलला हे जो ओपन ॲक्सेस जर्नल आहे, सर्टिफिकेट पब्लिकेशन एस रंजन आपण पाहतोय हे मेडिकल जर्नल रिपोर्ट. गॅनो व्हर्जिन कोकोनट ऑइल, लॉरिक ॲसिड, सर्वात जास्त प्रमाणामध्ये लॉरिक ॲसिड व्हर्जिन कोकोनट ऑइलमध्ये. धर्तीवरती सर्वात चांगलं कोणतं तेल आहे जे हेअर ऑइल पण असेल, कुकिंगसाठी पण असेल, इवन तुमच्या कोणत्याही शरीरासाठी कोणताही फायदा देणारं तेल आहे गॅनो व्हर्जिन कोकोनट ऑइल, ज्याला आपण म्हणतो व्हर्जिन कोकोनट ऑइल. बट यामध्ये सोने पे सुहागा विथ गॅनोडर्मा. डॉक्टर लीमनी ती आपल्याकरता एक चांगली टेक्नॉलॉजी रन केली आणि गॅनोडर्माला त्यांनी काय केलं, व्हर्जिन कोकोनट ऑइलमध्ये त्याला फॉर्म्युलेट केलं. आज आपण पाहतोय आयुष मंत्र्यांनी हे जे दिले, नेझल ॲप्लिकेशन करा. जसं तुम्ही काय करता, सॅनिटायझर हाताला होतं, पण सॅनिटायझर इथं लावू शकता का? सॅनिटायझर तुम्ही ऑइल पुलिंग करू शकता का? सॅनिटायझर तुम्ही गरारे घेऊ शकता का? बिलकुल नाही. पण सॅनिटायझरचा जो रोल आहे तोच रोल या लॉरिक ॲसिडमुळे व्हर्जिन कोकोनट ऑइलचा आहे. त्यामुळे जितकं जास्तीत जास्त कोकोनट ऑइल आपण पिऊ, कसं पिणार, वॉर्म वॉटरमध्ये प्या, 1 ग्लास गरम पाण्यामध्ये टाकून प्या, किंवा
तुम्ही तेच कोकोनट ऑइल ब्लॅक टीमध्ये किंवा ब्लॅक कॉफीमध्ये प्या, तर कोकोनट टी किंवा कोकोनट कॉफी तयार होऊ शकते. ऑइल पुलिंग म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला वाटतं की माझा घसा चावतोय आज, तर काय करायचं आहे, थोडीशी पेस्ट घ्या. पहिलं पेस्टनी गरारे करा. त्याच्यानंतर थोडंसं गॅनो हे व्हर्जिन कोकोनट ऑइल घ्या, थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाका किंवा आपलं स्पायसी ब्लॅक टी टाका, लेमनची थोडीशी ॲड करा आणि त्यांनी गरारे करा. त्यामुळे काय होतं, ऑइल पुलिंग. आणि ज्यावेळी एखाद्याला इन्फेक्शन झाले आणि तो ऑइल पुलिंग करतो तो फेकून द्या, पहिलं गिळायचं नाही आहे. पण जो नॉर्मल आहे, ज्याला वाटतं रोज मला प्रिव्हेन्शन, मला माझी लाईफ बेटर करण्यासाठी हे ऑइल पुलिंग आपली शिल्पा शेट्टी रोज करते. तिने सांगितलं माझ्या सेहतचा राज आहे रोज कोकोनट ऑइल आणि नोनी. मग मित्रांनो, आपल्याकरता आज सेलिब्रिटी ते जाहिरात नाही करणार. माउथ ॲडव्हर्टाइजमेंट हा सगळ्यात जगातला पॉवरफुल ॲडव्हर्टाइजमेंटचा पार्ट आहे. मग आपण सगळ्यांनी जर आत्ता सध्या आपण सगळ्यांनी शिल्पा शेट्टी काय घेते हे जर अभ्यास केला तरी लक्षात येईल. पण ती टी व्हीला नाही सांगणार येऊन, कारण तिला त्याच्यासाठी करोड रुपये भेटत नाही. पण आज जर तुम्ही हे शेअर करता तर तुम्ही याच्यामध्ये करोडपती नक्की होऊ शकता. आणि तेवढी त्या मार्केटमध्ये तेवढी ताकद आहे आणि तेवढी त्या प्रोडक्टमध्ये पॉवर आहे. तुम्ही प्रमोट कसा करताय, किती करताय, किती लोकांपर्यंत पोहोचताय, कमी वेळात किती लोकांना प्रेझेंट करताय, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो या ठिकाणी आपण पाहतोय आयुष मंत्रालयाने ही आपल्याकरता गाईडलाईन दिली की व्हर्जिन कोकोनट ऑइलने तुम्ही या पद्धतीने फायदा करू शकता. किती जबरदस्त पहा. आणि आपल्याकडे तो गॅनो व्हर्जिन म्हणजे गॅनोडर्मा विथ व्हर्जिन कोकोनट ऑइल, इसो सोने पे सुहागा. लेमनची किंवा स्पाइस ब्लॅक टी आपण इथं घेऊ. स्पाइस ब्लॅक टीमध्ये काय आहे, स्पाइस ब्लॅक टीमध्ये आपल्याकडे आहेत जवळपास 9 ते 10 अशा हर्ब ज्या आयुषने डिक्लेअर केल्या, आयुष मंत्रालयाने डिक्लेअर केल्या की ज्या कोरोना काळामध्ये काढा म्हणून प्या. नाव आलं ना, आयुषचा काढा प्या, आयुषचा काढा प्या. मग अशा जर 10 वेगवेगळ्या वनस्पती घेऊन 10 वेगवेगळ्या वनस्पती एकत्र करू शकतो का आपण? करू शकतो, पण खूप त्रासदायक आहे, रोज नाही जमणार. मग आपल्याकडे जर स्पाइस ब्लॅक टी असेल तर अशा अनेक वनस्पती एकत्र येतील. 90% वनस्पती ज्या आयुष मंत्रालयाने डिक्लेअर केल्या त्या सर्व वनस्पती, त्या सगळ्या हर्ब आपल्या आपल्या स्पाइस ब्लॅक टीमध्ये आहेत. त्यामुळे ते रोज आपण पिऊ शकतो. त्याकरता पाहिजे फक्त थंड किंवा गरम पाणी, काही ॲड करायची गरज नाही. फक्त एक ग्लास गरम पाणी, थंड पाणी, त्याच्यात एक पुडी टाका, मिक्स करा, प्या. बाहेर पडताना बॉटल घेऊन जावा, सांगा हे कोरोना प्रतिरोधक कार्ड आहे. त्याच्यामध्ये एक लेमोनजीचा सॅशे टाका, त्याच्यामध्ये थोडं रोझेल ज्यूस मिक्स करा, बनवा मस्तपैकी शेक. म्हणजे आता मधासारखं लागतं रोझेल ज्यूस, लेमनजीमुळे थोडा खट्टा स्वाद येतो आणि शिवाय स्पाइस ब्लॅक टी, काय मस्त ड्रिंक बनेल ना. आणि मग ते ड्रिंक मस्त दिवसभर सिप मारत पित राहा. जिथं जाल तिथं प्या. जॉबला जाताय, ड्युटीला जाताय, कुठेही जाताय किंवा प्रॉस्पेक्टिंगला जात असाल, 1 to 1 मीटिंगला जात असाल, तर ही बॉटल टेबलवरती ठेवायची. त्यांना सांगायचं 3 प्रोडक्ट एकत्र केले. रोझेलमध्ये पॉवरफुल विटॅमिन सी आहेत, लेमनजीमध्ये पॉवरफुल विटॅमिन सी आहेत, आणि त्याच्यानंतर आपण तिसरा प्रोडक्ट पाहिला तो म्हणजे स्पाइस ब्लॅक टी. आणि या सर्वांमध्ये गॅनोडर्मा पण आहे. म्हणजे एवढी पॉवरफुल आपल्याकरता रेंज आहे की जे एक बॉटलने सुद्धा आपण अनेक लोकांना कनेक्ट करू शकतो. कसं काय? समजा आता एक बॉटल आहे तुमच्याकडे, एक बॉटल आहे पाण्याची भरलेली, त्याचा कलर पण तसाच येईल. बाहेर गेलात तर 10 लोक विचारतील का नाही विचारतील, काय रे बाबा हे कोणत्या कलरची आहे, कोणती ब्रँडी आहे? तर त्याला म्हणजे ही स्वास्थ्य चांगली करणारी ब्रँडी आहे, आरोग्याला चांगली ठेवणारी ब्रँडी. आणि मग एक सिप आपण प्या, पहिला आपण प्या, मग समोरच्याला प्यायला द्या. किती मोठा बिझनेस होऊ शकतो पहा. ह्या स्पिरुनामध्ये 500 पॉईंट होतात, ह्या नोनिजीमध्ये 200 पॉईंट होतात, इकडे चहामध्ये 135 पॉईंट होतात. आरामात तुमचे पी किती होतात. आपण पाहतोय पूरक आहार पोषक तत्वांनी भरपूर एक स्मॉल किट. हे महिलांसाठी पण चांगलं आहे, लहान मुलांसाठी पण चांगलं आहे, प्रेग्नंट लेडीसाठी पण चांगलं आहे. एक स्मॉल किट ज्याला मंथली प्रॉब्लेम्स आहेत पण नॉर्मल आहेत तर त्यांना पण देता येतील. अगदी हेवी आहे, 15-20 वर्ष झालं त्यांना त्रासच होतोय किंवा 5-1 वर्ष झालं त्रास होतोय, मग गॅनोडर्मा स्पायरुलिना सगळंच प्रोडक्ट द्या कोकोनट ऑइलपासून. सो हे पॉवरफुल आहे. सो हे कोणतंही प्रोडक्ट तुम्ही पाहताय जे इम्युनिटी बूस्ट करेल. गॅनोजी पेस्टचं तर त्याच्यामध्ये भरपूर ऑलरेडी एक पॉवरफुल ताकद आहे. एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करेल, काल व्हिडिओमध्ये पाहिलं, मला खूप आश्चर्य वाटलं की बऱ्याच डायरेक्ट सेलिंग कंपनी असतील किंवा बरेचसे ब्रँड मार्केटमध्ये त्या सगळ्या पेस्टमध्ये फ्लोराईड आहे. किती वाजले तरी सगळ्या पेस्टमध्ये काय फ्लोराईड मित्रांनो. आणि हे फ्लोराईड सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये असल्यामुळं आपल्या शरीरासाठी ते सर्वात जास्त कार्सिनोजेनिक आहे. 2.8 जर ग्रॅम फक्त पोटात जर फ्लोराईड गेलं तर माणसाची मृत्यू होऊ शकते, डेथ. आणि असं फ्लोराईड पेस्टमध्ये टाकले. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार पेस्टमध्ये फ्लोराईडची आवश्यकता नको होती, परंतु आता अगदी म्हणजे रामदेव बाबापासून हे कोणतंही कोलगेट, क्लोजअप, कोणतीही पेस्ट घ्या. त्या दिवशी मी पाहिलं, मला तो व्हिडिओ बघून थक्क झालो. मी लगेच ग्रुपमध्ये टाकलं, असे व्हिडिओ अभ्यास करा, मार्केट तुम्हाला वाढवायला मदत होईल. तो व्हिडिओ मी शेअर केला सगळ्या ग्रुपवरती. मला वाटतं सगळ्यात पहिला व्हिडिओ यांचा आला, आपले कुवेतमध्ये आहेत अजय वैद्य सर. आणि त्यांच्या व्हिडिओ मग पाहिल्यानंतर मी त्या चॅनल ज्यांनी बनवला आहे
फिट ट्यूबर म्हणून आहे, फिट ट्यूबर असं काहीतरी, फिट ट्यूबर. तर त्या व्यक्तीनं तो व्हिडिओ यूट्यूब चॅनल क्रिएट केलाय. काय आवडलं त्यातलं मला, तो प्रत्येक ब्रँडला विकत घेतोय, 15-20 पेस्ट मार्केटमधलं विकत आणल्या. ॲम्वेची ग्लिस्टर पेस्ट पण होती, आणि ॲम्वेची ग्लिस्टरमध्ये म्हटलं की ही जगातली काहीतरी बाबा डायरेक्ट सेलिंगमध्ये पॉवरफुल कंपनी आहे, पण याच्या पेस्टमध्ये सुद्धा फ्लोराईड आहे, यांच्यामध्ये पण फ्लोराईड आहे, यांच्यामध्ये पण फ्लोराईड आहे, यांच्यामध्ये पण फ्लोराईड आहे. सगळ्या पेस्ट प्रिबलवरती ठेवल्या त्या. मला प्रश्न पडला आपल्या पेस्टमध्ये, मला माहित होतं की नसणारच आहे, मी तरी पण बघितलं, म्हणजे इन्ग्रेडियंटमध्ये काय, इन्ग्रेडियंट पाहिलं, नो फ्लोराईड, नो सॅक्रिन, नो आर्टिफिशियल कलर, नो कलर फ्लेवरिंग. एवढं पॉवरफुल ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपल्या हातामध्ये मित्रांनो. किती मोठी क्रांती, किती मोठी ताकद आपण लावू शकतो फ्रेंड्स, ही आपल्याकरता आपण पाहतोय की फ्लोराईड्स. सो एक आपण पाहूया की किट तयार करा. जेवढी प्रोडक्टची नावं तुम्ही आता ऐकली असतील, चहा साबण पेस्ट तर लागेलच, चहा साबण पेस्ट तर पाहिजेच, साबणानेच हात धुवायचा, कारण ते सॅनिटायझर सुद्धा किती वेळा हाताला लावणार तुम्ही. सॅनिटायझर जर मी एकदा, दोनदा, तीनदा लावत असेल, ही स्किन ड्राय होऊ शकते, स्किनचा सगळा तेल निघून जाईल, आणि प्रसंगी या सॅनिटायझरच्या जादा वापरामुळे कॅन्सरची सुद्धा संभावना आहे, स्किन कॅन्सर. हे आता ऑलरेडी सांगितलं जातं, तुम्ही पहा व्हिडिओमध्ये. मग अशा वेळेला आपल्याकडे ऑलरेडी एक चांगलं प्रोडक्ट आहे, ज्ञानोजी सोप विथ तेल आहे त्याच्यामध्ये, पाम ऑइल, आणि त्या पाम ऑइलमुळं कोरोना व्हायरस सुद्धा त्या तेलामध्ये त्याचा लिपिड प्रोटीन नाहीसा होऊ शकतो, कारण तेलातच त्याचा पूर्णपणे चांगला फायदा होतो. तो ज्ञानोजी सोप काय कराल तुम्ही, सारखा हाताला लावा, वारंवार हाताला लावा, त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा हात धुवू शकता, पाहिजे तेव्हा तो ज्ञानोजी सोप वापरू शकता. सो गॅनोडर्मा साबण, जेव्हा डॉक्टर लिमनं विचारलं की आपण लगेच सॅनिटायझर लॉन्च करा, डॉक्टर लिम म्हणजे ज्ञानोजी सोप इनफ आहे तुम्हाला हात धुण्यासाठी, आणि कोरोना व्हायरससाठी जर तुम्ही म्हणता हाताला काय पाहिजे, तर तुम्ही ज्ञानोजी सोप सुद्धा इनफ आहे म्हटले. मग आता इथं आपण पाहतोय एनी प्रोडक्ट एक कन्झ्युमेबल प्रोडक्ट आहे, हेल्थ ओरिएंटेड इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत, आणि जागतिक लेवलच्या एका पॉवरफुल ब्रँड बरोबर आहात. आणि मग अशा वेळेला आपण अनेक लोकांना एक सहकार्य करू शकतो. लॉकडाऊनमुळे जेवढ्या लोकांच्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या पहिल्या महिन्यामध्ये, आणि त्याच्यानंतर 27 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कितीतरी लोकांना बिना पगारावरती काम करावं लागलं. डायरेक्ट सेलिंग पर विशेष जोर देण्याची जरूरत. नीती आयोग, उमाकांत कांत जी म्हणतात, नीती आयोग, की डायरेक्ट सेलिंगवर विशेष जोर देण्याची आवश्यकता. गरीब पैदा होणं कोई पाप नाही आहे दोस्तों, बट गरीब मरणं पाप आहे. गरीब घरात जन्माला आलोय तर आपलं काही दोष नाहीये, आपण आई वडिलांना कधीच दोष देऊ शकत नाही की मी गरीब घरात का जन्माला आलो. पण मरताना जर गरीब मरत असाल ना, तर आपण काहीतरी पाप ठेवून जातोय पाठीमागे. जर कर्ज ठेवून जर जात असाल ना, तर काहीतरी पाप करून चाललात हे मात्र डोक्यात ठेवायचं. याकरता आपल्याला पेटून उठणं गरजेचं आहे. जागो ग्राहक जागो, खाओ खिलाओ बताओ पैसा कमाओ, सिंपलचा मंत्र आहे. पहिले खाओ, पहले अपनी इम्यूनिटी बढ़ाओ, अपनी मजबूत ताकत बनाओ. एक 1500 1000 पीवी का किट आप भी बना सकते हैं. कोरोना प्रतिरोधक किट नाम दो उसको, इम्युनिटी किट, एक चांगलं प्रतिरोधक रक्षा किट. त्याच्यातनं 1000 पी होतील. 250 घरांमध्ये मी जर हे प्रमोशन झालं तरी सुद्धा माझा इन्कम 50,000 सुरू होईल. 250चा क्वांटिटी डोक्यात ठेवा. चहा साबण पेस्ट, फेसवॉश लोशन पावडर, हे तर एव्हरी घर वापरतं, त्यासाठी कुठल्या नॉलेजची गरज नाही, कोणत्याही इन्फॉर्मेशनची गरज नाही. पण तरी देखील युनिक लेवलला जायचं असेल, आणि आपल्या कंपनीची जर एक USP तुम्हाला सांगायची असेल, युनिक पॉईंट, तर त्या ठिकाणी तुम्ही या प्रोडक्टला देखील प्रमोट करू शकता, ज्याला इम्युनिटी किट, किंवा कोरोनाची जी ऑलरेडी वातावरणामध्ये एक मार्केट ऑलरेडी गरम आहे, ऑलरेडी लोक शोधतात की काहीतरी चांगली गोष्ट आपल्याला पाहिजे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. सो हे किट तुम्ही बनवू शकता. हे समोर आहे तुमच्या, स्क्रीनशॉट घ्या. चहा साबण पेस्ट, व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, स्पायरुलिन आहे, आणि या बाजूला आहे स्पाइस टी. फक्त एक इम्युनिटी किट बनतो हा सुद्धा. 1500 PV आरामात होतात याच्यामध्ये. पहा इथं स्पिरुलिन आहे, चहा आहे, स्पाइस टी आहे, कोकोनट ऑइल आहे, साबण आहे, पेस्ट आहे, हे सगळे प्रोडक्ट आपण पाहतोय. इथं आपण पाहतोय 1000 PV पूर्ण होतात. स्पिरुलिना छोटी आहे, जर मी मोठी घेतली तर आरामात 1500 PV होतील. येस ऑर नो? 1000 PV पण चालतील. 1000 PVचं किट 2470 रुपयाची रजिस्ट्रेशन होईल. आणि त्यांना सांगा कोरोनासारख्या भयानक किंवा इथून पुढच्या कोणत्याही हेल्थ प्रॉब्लेमशी लढण्याची ताकद पण वाढेल. आणि जर 250 घरांमध्ये एक चांगली इन्फॉर्मेशन देत असाल, तर तुमच्यानंतर 20 लोक येऊ द्यात, 10 लोक येऊ द्यात, त्यांच्या पर्चेसिंगमध्ये त्या 10नी जर 100 लोक आणले तर त्यांच्या पर्चेसिंगमध्ये पण तुमचा प्रॉफिट येत राहील. आणि जर तुम्ही 250 टोटल नंबर्स काउंट करू शकला येणाऱ्या 6 महिन्यात, वर्षभरात, तर मंथली इन्कम 50,000ला जाऊ शकते. पण एक क्लोजिंगसाठी 250 फिगर डोक्यात ठेवा. सगळे तयार आहात का बघा? एक पॉवरफुल इम्युनिटी किट लॉन्च करा, तुमच्या पद्धतीने त्याला चांगलं डिझाईन करा, आयडियाज करा, लॉन्चिंग करा, पॅम्पलेट ब्रोशर छोटे छोटे बनवा.
काही लिहाल बनवाल त्यावेळेला थोडंसं आपल्या अपलाईनला दाखवा. नवीन काही जेव्हा रायटिंग करता त्यावेळेला, नवीन कुठले बॅनर जेव्हा बनवता, मोठे मोठे जेव्हा कटआउट लावता कुठेतरी, तर त्याचा एखादा फोटो पहिला अपलाईनला दाखवा, मोठ्या सिनियर लिडर्सना दाखवा. कारण त्यांना माहिती आहे त्यातले नॉर्म्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स, त्यांना अभ्यास आहे. आता हे पुस्तक जेव्हा आम्ही बनवतो आम्हाला सगळा अभ्यास झाला याचा, की कोणती गोष्ट लिहिली पाहिजे, कोणती गोष्ट नाही लिहिली पाहिजे, किंवा कोणती गोष्ट आपण क्लेम पण नाही केली पाहिजे, ओव्हर क्लेमिंग पण व्हायला नको. सो ही काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. बोलणे एक ठीक गोष्ट आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहिता त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतोय की पण आयडियाज लॉन्च करा, पण त्यासाठी आपल्या नवीन जे पण काय आयडिया कराल, नवीन जे काय कराल, अपलाईनशी टच करून करा, अपलाईनच्या कनेक्ट राहून करा, सिनियर अपलाईनपर्यंत पोहोचा, आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही ॲक्सेस दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला, डायरेक्टली आमच्यापर्यंत येऊ शकता. काही नवीन करत असाल तर पॉवरफुल करू शकता काम. आणि इथं पीव्हीचे प्लान तुमच्या पुढे भरपूर आहेत. एक सिंपलचा प्लान आहे, उम्र कभी थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की, जिद्द हो जीतने की, तो परिस्थिती आपको हरा नहीं सकती दोस्त. उम्र म्हणजे किती तुमची उम्र आहे, तुम्ही किती ठोकरे खाल्लेले आहेत, यांनी काही होणार नाही. किती तुमच्या आतापर्यंत मार्केटमध्ये मी सर हे पण केलं, मी ते पण केलं, भरपूर ठिकाणी करून पाहिलं, काम पाहिलं, पण मला कुठं सक्सेस नाही. याचा अर्थ असा नाही की मी कधी सक्सेस होणार नाही. याचा अर्थ असा आहे, योग्य प्लॅटफॉर्मची फक्त गरज होती आणि आत्तापर्यंत अनुभव जमा झालेला आहे. आता तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म भेटलाय आणि आत्तापर्यंत जे ठोकरे खाली तिथं तुमचा अनुभव तयार झालाय. अनुभव हा जगातला सर्वात मोठा गुरु आहे. आणि तुमची उम्र तुम्हाला थका नाही म्हणजे काय, जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजतच नाही की माझं संपलं आता, मग तुमचं वय जरी 70 असेल आणि जर पुढची 3 वर्ष मेहनत केली डायरेक्ट सेलिंगमध्ये, तरी सुद्धा मिलिनियर बनवण्याची ताकद या 70-75 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा आहे. तुम्ही आत्ताच असं काहीतरी करा की म्हातारपणी काम करायला लागायला नको. खूप महत्त्वाचा पॉईंट बोलतोय मी, कारण हे सहज बोलता बोलता निघून जातो माझ्याकडून, पण हे लिहून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आत्ताच 3 वर्ष असं काहीतरी करा की तुम्ही ज्यावेळी पूर्ण ओल्ड एज असाल, पूर्णपणे म्हातारपण असेल, त्यावेळेला तुमच्या हातामध्ये 15 लाख 20 लाख असे चेक असायला पाहिजे. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात सगळे? मला सांगा सगळेजण, आर यू रेडी या गोष्टीसाठी? याला आपण एक शब्द वापरतो की 3 प्रकारची डिपेंडन्सी माणसाच्या आयुष्यामध्ये येते. कोणताही व्यक्ती असेल, 3 डिपेंडन्सीमध्ये येतो शेवटी. एक असते पहिली फिजिओलॉजिकल डिपेंडन्सी. म्हणजे काय, काठी टेकत टेकत पार अगदी वाकलेत, अगदी बेंड झाले सगळे पूर्णपणे. किंवा काय आलं, संपूर्णपणे शरीराची अशी अवस्था झाली की हाताला धरून बसवावं लागतं, हाताला धरून उठवून ठेवावं लागतं, राईट? मग अशा वेळेला काय झालंय, फिजिओलॉजिकल डिपेंड कोणावरती, इतर लोकांवरती. ही डिपेंडन्सी आपल्याकडे यायला नको. दुसरी असे पॅथॉलॉजिकल डिपेंडन्सी, म्हणजे अशी सिच्युएशन निर्माण होते की मेडिसिन खाण्याशिवाय पर्यायच नाही, आयुष्यभर औषधं खात राहा बाबा आता. आणि ती औषधं तुमच्या किडनी फेल करणार, तीच औषधं तुम्हाला कॅन्सर पण तयार करू शकतात, तीच औषधं एखादा ऑर्गन पूर्ण नाहीसा करू शकतात शरीरातलं. अशी डिपेंडन्सी नको आपल्याला. पॅथॉलॉजिकल डिपेंडन्सी म्हणजे काय, मेडिसिनवरती जगतात लोक. आणि तिसरी डिपेंडन्सी आहे सर, फायनान्शियल डिपेंडन्सी. फायनान्शियल डिपेंडन्सी म्हणजे काय, की म्हातारपण आल्यानंतर हातामध्ये काही इन्कम नाही आहे, मग त्यावेळी मुलगा काय देतोय का, बहू काय देते का, सूनबाई कशी बघतीये, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार. मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की मुलगा जोपर्यंत माझा मुलगा माझा मुलगा, बायको आल्यानंतर तो तिचा होऊन जातोय. हे बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. आणि अशा वेळेला आपल्याला एक गोष्ट अनुभवायला मिळते, बऱ्याचशा लोकांना अज्ञात आश्रमाशिवाय पर्याय नाही फ्रेंड्स. वाय? एकच रिझन आहे, त्यांचा दोष नव्हता, त्यांनी फक्त पूर्ण लक्ष मुलगा माझी मुलगी, माझं बाळ, त्याचंच शाळा, त्याची स्कूल, त्याचंच एज्युकेशन, त्याचीच नोकरी, त्याचंच सगळं, त्याचंच लग्न, सगळा खर्च त्याच्यावरतीच केला, स्वतःसाठी काही विचारच नाही केला. आणि असं कोणताही इन्कम जनरेट नाही केला की जो ते झोपले असतील तरी पण येत राहील. आज जागृत व्हा. एका पॉवरफुल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही जर आहात, तर मात्र आत्ता तुम्ही पेटून उठा, लोकांसाठी तुमचं स्वतःचं एक्झाम्पल सेट करा. तुमची वाढलेली इन्कम बघून तुमच्या टीम ॲटोमॅटिक तुम्हाला ॲटो पायलट होतो बिझनेस नंतर, ॲटो पायलट. फक्त सुरुवातीला एफोर्ट द्या. सुरुवातीला काम भरपूर करावं लागेल, इन्कम कमी दिसेल, पण नंतर तुम्हाला असं दिसायला लागेल की तुम्ही ज्या कामाला काम केलंच नाही त्याचा देखील तुम्हाला इन्कम मिळतोय. दॅट इज द पॉवर. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आत्तापासून पॉवरफुल एफोर्ट द्यायचा आहे. आता मला 10 लोक नाही म्हटली, आता मला थोडा इन्कम कमी आला, सो तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. माझा सुद्धा पहिला चेक 48 रुपयाचा होता, फक्त 48 रुपयाचा चेक होता. 60, 48 असे बोनस आम्हाला होते पहिले. पहिले 6 महिने मलाही समजत नव्हतं की हा बिझनेसमध्ये मी सक्सेस होईल का नाही होईल. 1 वर्षामध्ये तर मी फक्त रुबीच झालो होतो. म्हणजे आता एखाद्याला जर मी 4-6 महिन्यात रुबी झालो बघतो, मला आनंदच वाटतो. कारण आम्हाला त्यावेळेला वेळ लागला होता, कारण त्यावेळेला आम्हाला काहीच माहीत नव्हतं. पण होतं की बाबा ह्या प्रोडक्टचं अट्रॅक्शन होतं, घरामधून एक मॅग्नेट झालो होतो. घरी फोन केला की फक्त एकच आवाज यायचा, येताना हे घेऊन ये, हे घेऊन ये, हे घेऊन ये, अजून भरपूर लोकांना आपल्याला द्यायचं गावात. वडील आई मला मदत करत होते. त्यावेळेला मला फक्त एकच पर्याय होता की घरी जाताना प्रोडक्टच्या पिशव्या घेऊन जायचं.
मॅग्नेट अशी अवस्था होती. फ्रेंड्स, अशा कंपनी बरोबर तुम्ही आहात की जी तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुमच्या मुलांची काळजी घेणार आहे. तर का नाही मग आत्ता तयारी करा. पॉवरफुल नया जॉब तलाश कर रहे हो तो नेटवर्क मार्केटिंग को दे दे महत्व. आणि या लोकांना प्रत्येकाला ह्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत आणि मिलेनियर बनवण्याचे मार्गदर्शन करा. मिलेनियर सिस्टममध्ये घेऊन या. तुम्ही पहिल्यांदा तुम्ही टायटल अचिव्हरमध्ये राहा. पहिलं तुम्ही फ्रंटमध्ये राहा. काहीतरी करून दाखवा. तुमचं बघूनच तुमच्या नंतर लोक तुम्हाला फॉलो करतील. येस, जे लोक तुम्हाला आता म्हणतात की तू पहिले कुछ करके दिखा, तुमको करके दिखाना भी पडेगा हम. जे लोक तुम्हाला नाही म्हणतील त्यांच्या लिस्टमध्ये नावं काढा सेपरेट. कशासाठी काढणार आहात? तुमचं सक्सेस झालं की त्यांना दाखवा. त्या गाडीच्या टायरचे मार्क त्या व्यक्तीच्या दारात उठले पाहिजेत. त्याला म्हणतो ना टायर मार्क, ह्या तुमचं ऍक्शन मोटिवेशन झालं पाहिजे. मग अशा वेळेला ज्या व्यक्तीने तुम्हाला नाही म्हणले उठ इथून चालता हो, अशा लई कंपन्या आल्या गेल्या, काय सांगतो मला तू सांगायला आलायस करोडपती होईल म्हणून, चल निघ इथून आत्ताच. अशा म्हणणाऱ्या व्यक्तीचं नाव डायरीत लिहायचं. आणि ज्या तो तुमचा चुलता पण असेल, तुमचा अगदी जवळचा असेल, तुमचा मेहुणा पण असू शकतो, कोणी असेल तो घरातला, त्याच्या दारात आपल्या गाडीचे टायर मार्क उठवायचे. हे याला म्हणतात जिद्द. आणि हे जे लोकांच्या मनात पेटून उठतात ना, ती लोक काही करू शकतात मित्रांनो. विश ऑल द बेस्ट. मिलेनियर होण्यासाठी भरपूर शुभेच्छा देतोय. या ठिकाणी थांबूयात. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही बोलायचं असेल, बिंदास बोलू शकता. शेवटची 5-10 मिनिटं आहेत. सो नवीन कोण आलेत का पहिल्यांदा फर्स्ट टाइम ओळख होऊ शकते त्यांच्याबरोबर? फर्स्ट टाइम आले असेल तर चॅट बॉक्समध्ये लिहा किंवा हँड रेज करू शकतात. चॅट बॉक्समध्ये लिहिणं जास्त सोयीस्कर होईल. फर्स्ट टाइम. नाईस इन्फॉर्मेशन सर, थँक्यू. ओके मयूरजी, ताकद लावायची आपल्याला. मयूर, नंबर्स. माझं एकच म्हणणं आहे, एक माणूस 30-35 लोकांना खेचून आणू शकतो की तुझं लाईफ बदलेल तू आज इन्फॉर्मेशन ऐकलीस तर. आणि माझी कोणतीही मीटिंग कोणत्या व्यक्तीला ऐकवा, मग ती हेल्थबद्दल असेल, बिझनेसबद्दल असेल, पण तिथं तो व्यक्ती 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो, तो व्यक्ती तुमच्या बरोबर राहील. येस ऑर नो? कशी वाटते तुम्हाला सांगा बरं. त्याचा रिप्लाय चांगला आहे का? ज्या लोकांनी मीटिंग ऐकल्या ते लोक तुमच्या बरोबर आहेत का? कोणाला बोलायचं तर बोलू शकतात. येस सर आहेत, येस सर. मग एकच आहे ना, नंबर्स वाढवा सर, नंबर्स वाढवा. जितके जास्तीत जास्त. तुम्ही एकटा सुद्धा 20-20 लोकांना बसवू शकता. त्याकरता प्लॅनिंग करा आणि त्या 20 लोकांचा फॉलोअप जर घेतलात तर त्यातली तुम्हाला जेवढी लोक जास्तीत जास्त क्लोजिंगलाच मिळतील. प्रोडक्ट तर घेतीलच 100%, रजिस्ट्रेशन पण करतील. हो सर, येस 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 येस. बरं, आजच्या मीटिंगमध्ये कुणी अगदी फर्स्ट टाइम आहे? संस्कृत भोसले, आपण नवीन आहात का पूर्ण, का डिस्ट्रीब्युटर आहात? मी तुमचं म्यूट ओपन करतोय. संस्कृत भोसले, मला हे नाव पूर्णपणे नवीन दिसतंय. नाही, सुकृत आहे, सुकृत. SUKRUT, सुकृत भोसले. सुकृत भोसले, आवाज येतोय? गुड मॉर्निंग. तुमचं नाव, प्लेस किंवा तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांच्याबद्दल बोलू शकता. सुकृत भोसले. हॅलो. हा, हॅलो. नमस्ते मॅडम. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मॉर्निंग. सर. नवीन नाहीये ते, ओके, चुकून माझ्या मुलाची मीटिंग चालू होती, मी लेट झालं म्हणून त्यात ठीक आहे, नो ह्याच्यावरती काही प्रॉब्लेम. तुमचं माहिती नाव काय जाऊ नये मॅडम? म्हणून हे केले. पूनम भोसले. हो हो, राईट राईट, तुम्ही रेग्युलर असता. मनीष. हो हो हो. हा, मनीष मनीष थोटांगे, तुम्ही पण फर्स्ट टाइम आहात का आज? मनीष थोटांगे, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. मनीष थोटांगे, THOTANGE. हा, हिना मॅडम, हिना महाडिक मॅडमना मित्र ओळखतोय. अरुणा गडलिंग, तुम्ही पण म्यूट ओपन करू शकता. अरुणा गडलिंग, फर्स्ट टाइम असेल तर कमीत कमी आपली ओळख तरी होईल, किंवा तुम्ही कुठून आहात, तुमचं गाव, तुमचा परिचय. ओके, आपण कल्पना रणपिसे मॅडमला अनम्यूट करूयात. रणपिसे मॅडम, आय आस्क टू अनम्यूट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हा, गडलिंग मॅडम लोहगाव मधलेच आहेत आणि मीच त्यांना इन्व्हाइट केले. ओके, नवीन आहेत पण बोलायला हा, थोडं नवीन हे होतं नवीन आमच्याला आहे. काय बोलायचं. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा हा. थोडंसं बिंदास राहायचं, काय प्रॉब्लेम नाही. आपण जसं हो 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 कॉल केला असं फोनवर बोलतोच ना. हो हो. येस 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 येस.
व्हेरी गुड. ओके, चालेल मित्रांनो, मीटिंग एंड करूयात मग. कोणाला काही प्रश्न दिसत नाहीये आय थिंक, कोणाला काही क्वेश्चन येत नाहीये. ओके चालेल. सो आता फोकस डेली उद्याच्या एक अनाउन्समेंटबद्दल बोलतो, महत्त्वाचं आहे. उद्या बरोबर 2:45 वाजता कंपनीचं इंट्रोडक्शन पॉवरफुल, त्यानंतर कंपनीचं प्रोफाईल, प्रॉडक्ट आणि प्लॅन हे पूर्ण एकत्र पूर्ण साचा तुम्हाला मिळेल. जास्तीत जास्त नवीन लोकांना इन्व्हाइट करायचं आहे. मी मगाशी सांगितलं नंबर्स वाढवणे ही फक्त आपली जबाबदारी आहे, बाकी तुमची जबाबदारी मी काहीच ठेवलेली नाही. प्रेझेंटेशन देण्यापासून ते अगदी क्लोजिंग करून घेण्यापर्यंत आम्ही आहोत. नंतर तुम्हाला फक्त फॉर्म साइन अप करायचा आहे का तुला प्रोडक्ट घ्यायचा आहे हाच प्रश्न विचारायचा. तुला कोणती गोष्ट आवडली यातली, मग तू 20,000 जॉईन होणार का 3,000 जॉईन होणार, दोन ऑप्शन द्यायचे नेहमी. सर तुम्हाला 20,000 जॉईन व्हायला आवडेल का फक्त 3,000 जॉईन व्हायला आवडेल, किंवा सर 10,000 आवडेल की 3,000 आवडेल. म्हणजे आपला IOC सॉरी मिलेनियर क्लब प्लॅन आहे 3,500 PVचा, किंवा मग बेसिक आहे 3,000 रुपयाच्या जॉईनिंग. तर तो दोन ऑप्शनपैकी सांगतोच मग. हा येस सर, हे योग्य वाटतंय मला, राईट. आणि जर तो म्हटला की मी फक्त एक चहा साबण घेऊ का, तर त्यामुळे बाबा मी कन्सेप्ट तुला द्यायला किंवा प्रोडक्ट विकायला आलोच नव्हतो. हे प्रोडक्ट सेलिंग नाही आहे, यामध्ये कन्सेप्ट आहे. तुला 50,000 इन्कम होण्याकरता तू एक कन्सेप्टमध्ये, हे संकल्पना आहे. घरातले प्रोडक्ट बदलणे, दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. बोलू शकता ना असं. सर कॅन वी गेट रेकॉर्डिंग. येस येस येस, आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, बट थोडासा वेळ द्या, मी लगेच रेकॉर्डिंग अपलोड करत नाहीये. ओके, सो विश ऑल द बेस्ट फ्रेंड्स. थँक्यू ऑल ऑफ यू. भेटत जाऊया रेग्युलर. उद्या बरोबर 2:45 वाजता लॉग इन करा, नवीन जास्तीत जास्त लोकांना घेऊन. न्यू प्रॉस्पेक्टना जास्तीत जास्त कॉलिंग, जास्तीत जास्त फोन करायला सुरुवात करा. थँक्यू ऑल. लवकर उठून फ्रेश अप होऊन त्यांना कॉल्सवरती भर द्या. थँक्यू ऑल. हो, आणि एक महत्त्वाचं आहे, फेसबुक लाईव्ह मी आता स्टार्टअप करतोय. मला आता ते लक्षात आलेलं आहे की आपण इथं फक्त आपण ज्यांना कॉल केलाय त्याच लोकांशी डिस्कस करू शकतो. पण फेसबुक ज्यावेळी आपण यूज करतो किंवा फेसबुकच्या पेजवरून जातो, त्यावेळी तुम्ही ज्यावेळी त्याला शेअर आणि टॅग करता, त्यावेळी तो व्हायरल होऊ शकतो पूर्णपणे. तर आपला एखादा स्मॉल व्हिडिओ, अर्धा तासाचा व्हिडिओ, 10 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. तुमच्याकडून पण तो अनेक लोकांकडे जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या नवीन लोक, तुमच्या टीममध्ये कोणाचे 2,000, 3,000, 5,000 फ्रेंड्स आहेत, तर तुम्ही जर तुमच्या टॅगलाईनवरती, तुमच्या जर प्रोफाईलवरती तो व्हिडिओ अपलोड केला असेल, शेअर अँड टॅग केला असेल 20 लोकांना, 50 लोकांना, तर तो पूर्णपणे ब्रँड प्रत्येक घराघरामध्ये आपण घेऊन जाऊ. सो फेसबुक लाईव्ह इज बेस्ट ऑप्शन. तर मी फास्ट त्याच्यावरती येण्याचा प्रयत्न करतोय, भरपूर तयारी करत होतो याच्यावरती, कधी स्टार्टअप करायचं, तर आपण उद्यापासूनच मी सुरू करतोय. सो रिस्पॉन्स कसा येईल माहीत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर खरंच चांगला रिस्पॉन्स आपण आणू. ताकद लावूया एक ब्रँड क्रिएट करण्यासाठी. एक ब्रँड व्हॅल्यू बनते आणि जास्तीत जास्त मॉबमध्ये लोक आहेत. तिथं समंदर आहे यार फेसबुक म्हणजे. इथं कसं होतं, ज्याला फोन केलाय, ज्याला मीटिंग ID सेंड केलाय, त्यालाच फक्त जॉईन होत आहेत. पण फेसबुक लाईव्ह काय आहे, एखाद्या व्यक्तीने आत्ता अचानक फेसबुक ओपन केलं आणि मयूर मानेंच्या प्रोफाईलमध्ये काहीतरी दिसतंय चालू आहे, तर त्यांनी ऑन केलं की चालू झाली मीटिंग. नंतर मयूर मानेने कॉल करतील, अरे ती प्रकाश मी अर्धा तास ऐकलं, भारी होतं राव, काय होतं मला पण सांग. मे नॉट बी. सो आपण या आयडियाज लॉन्च करतो, आपण स्टार्टअप करूयात, या गोष्टीवरती फोकस करूयात. फेसबुक लाईव्ह स्मॉल व्हिडिओ स्टार्टअप करणार आहे अगोदर. आणि तुम्हाला जर सगळ्यांना चांगलं वाटलं तर तुम्ही पण मला सांगा, सर एखादा सेशन घ्या, एखादा टॉपिक घ्या, तुम्हाला आवडेल एखादा टॉपिक आपण करू. वॉच पार्टी त्याच्यामध्ये ऑप्शन चांगला आहे, सगळ्यांनी वॉच पार्टी करायचं. वॉच पार्टी चांगला ऑप्शन आहे तो पण. येस येस, थँक्यू ऑल. ओके, टाईम इजाजत देत नाही, पण गप्पा खूप माराव्याशा वाटतात. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.